नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत कैलासगडावर। लोणावळ्याच्या डोंगर रांगेत उगम होणाऱ्या मुळा नदीवरील मुळशी धरणाच्या परिसरावर तसेच पुण्याहून कोकणात जाणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगड किल्ला बांधण्यात आला होता। पहाटेच आम्ही घरातून निघालो। सुंदर घाट रस्ता, हिरव्यागार डोंगर रांगा आणि धुक्याने भरलेले वातावरण प्रवासाची मजा आणखी वाढवत होते। मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून हा किल्ला एका दिवसात सहजपणे गाठता येतो। पुण्यावरून इथे येण्यासाठी तामिनी घाट मार्गे किंवा लोणावळा मार्गे इथे येऊ शकतात। लोणावळ्यावरून भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करताना पेठ, शहापूर आणि भांबुर्डे गावानंतर उजवीकडे डोंगर रांग आणि डावीकडे मुळशी धरणाचे पाणी दिसते। या रस्त्यावर असलेल्या वडुस्ते गावाच्या पुढे कैलासगड हा किल्ला आहे। लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर पुढे तामिनी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावर एक खिंड दिसते। खिंडीत धरणाच्या बाजूला एक ट्रान्सफॉर्मर आणि उजवीकडे कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली दिसते। आता आम्ही चाललो आहे कैलासगडावर। तर इथून वरती जायला रस्ता आहे, बघूया कसा जात आहे रस्ता। आता आम्ही वरती जातोय, ऊन खूप आहे। किल्ल्याची रचना आणि स्थान पाहता हा टेहळणीचा किल्ला असल्याचे दिसून येते। याच डोंगर रांगेत सवाष्णी घाटावर लक्ष ठेवणारे तैलबैला आणि घनगड हे किल्ले आहेत। पंधरा मिनिटात आम्ही टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो। येथून मुळशी धरणाचे अप्रतिम दृश्य दिसते। या टेकडीवरून दुसरी टेकडी दिसते, जी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडलेली आहे। या टेकडीवर जाताना डावीकडे दरी आहे। टेकडी जिथे संपते तिथे किल्ल्याच्या डोंगराचा उभा कडा खोल दरीकडे उतरलेला दिसतो। त्यामुळे त्या कड्याला वळसा घालत आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो।
आता थोड्याच अंतरावर कैलासगड आला आहे. आता थोडी सावली वाटते तर खूप छान वाटतंय. दीड तासात आम्ही गडावर पोहोचलो. गड तसा फार मोठा नाही आहे, फक्त काळजीपूर्वक चढावे लागते. गड माथ्यावर उजव्या बाजूला पठार आहे. त्यावर एक भगवा झेंडा लावलेला आहे. या पठारावरून दूरवरचा प्रदेश दिसतो. तिकडे घनगड आहे, पुढे कोरीगड आहे आणि हा मुळशी डॅम आहे. पठाराच्या मागच्या बाजूला एक छोटी टेकडी आहे. इथून पुढे चालत गेल्यावर एक मंदिर आहे. गडावर बांधकामाचे अवशेष पडझड झालेल्या अवस्थेत दिसतात. ही वाट शिवमंदिराकडे जाते. समोर ते छोटं मंदिर दिसतंय, ते शिवमंदिर आहे. गड तसा फारसा मोठा नाहीये. मंदिरात एक शिवलिंग आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 4 वर्षापूर्वी झाला आहे. आम्ही आता कैलासगडच्या टॉपला आहोत आणि समोर मुळशी डॅमचा परिसर दिसतोय. इथून पुढे बाजूला एक खाली उतरणारी पायवाट दिसते. या अवघड वाटेने 5 मिनिटे उतरल्यावर तुम्ही कातळात खोदलेल्या गुहा आणि टाक्यांपाशी पोहोचाल. इथे उतरण्यासाठी वाट थोडी कठीण आहे. कैलासगडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही, परंतु किल्ल्यातील टाक्यांवरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख ताराराणीच्या काळात इसवी सन 1706 मध्ये शंकराजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फाटकांना लिहिलेल्या एका पत्रात मिळतो. गड फिरताना गड स्वच्छ कसा राहील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. त्यामुळे गडावर कचरा करू नये.
महाराष्ट्राचा अभिमान असलेला आणि स्वराज्य निर्मितीचा इतिहास इथल्या बलदंड आणि राकट अशा गडकोटांवर घडला. एकेकाळी वैभवात नांदणारे हेच गडकिल्ले दिवसागणिक ढासळत चाललेले आहेत. गडकिल्ले फिरणाऱ्या डोंगर मित्रांनी इथे एकदा तरी नक्की भेट द्यावी. पावसाळ्याच्या दिवसात मात्र या किल्ल्यावर जपून यावे. गड उतरताना वाट निसरडी असल्यामुळे खूप जपून उतरावे लागते. तुम्हाला कैलासगडची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ठिकाणांच्या माहितीसाठी ट्रॅव्हलिंग बिन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.